फडणवीसांच्या दौऱ्यादरम्यान जोरगेवारांकडून कार्यक्रमाचे आयोजन, वडेट्टीवार अध्यक्षपदी तर मुनगंटीवार पाहुण्यांच्या पंक्तीत. सुधीर भाऊ उपस्थित राहणार का याकडे लक्ष. मागच्या 10 वर्षांमध्ये 2019 हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र वेगानं पुढे गेला असता. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अनेक आव्हानांचा सामना केल्याने प्रगल्भता आल्याचा दावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. आपण सांगितल्याप्रमाणे 2 दिवसात डेटा द्या, 8 दिवसांमध्ये राजीनामा देतो, जयंत पाटील यांचं आव्हान. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा. देशमुखांच्या कुटुंबियांसह संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे, धस आणि क्षीरसागर सहभागी होणार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती अजितदादांनी सोडलं मौन. पुराव्याशिवाय कारवाई करणार नसल्याचं केलं स्पष्ट. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत, विरोधकांना आव्हान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन. महिलांना 50% जागा, उर्वरित जागांमध्ये तरुणांना संधी. ग्रामसभेमध्ये ठराव करण्याचं आवाहन. लोकसभेतल्या यशानंतर महाविकास आघाडीने वाटाघाटीमध्ये वेळ घालवला आणि विधानसभा निवडणुकीकडे दुर्लक्ष केलं. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची कबुली. काँग्रेस हायकमांडकडून संघटनात्मक बदलाची अपेक्षा. भाजपचे राज्यभरामध्ये आजपासून घर चलो अभियान. घरोघरी जाऊन करणार भाजप सदस्य नोंदणी. राज्यामध्ये 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं भाजपचं उद्दिष्ट. टोरेस घोटाळ्याची 6 महिन्यांपूर्वी माहिती असून सुद्धा कारवाई न केल्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांचीच चौकशी. एसपी दर्जाचे अधिकारी करणार तपास. समलिंगी विवाहावरील फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. निर्णयामध्ये कोणताही दोष नाही, हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.